देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नेते नितेश राणेंचा केला गौरव। भगवी शाल घालत राणेंचं फडणवीसांनी केलं कौतुक। ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता सर्व नवीन आमदारांची बैठक। उद्याच्या बैठकीत निवडणुकीच्या निकालावर होणार मंथन। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून झळकले बॅनर। 31,000 मतांनी विजयी झाल्यानंतर समर्थकांनी लावले भावी मंत्री म्हणून बॅनर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चेसाठी दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। भिवंडी तालुक्यातील राहूर येथील कुंभेरी नदी प्रदूषित। प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचं तक्रारीकडे सर्रासपणे दुर्लक्ष। नवी दिल्लीमध्ये धुक्याच्या जाड थरानं राष्ट्रीय राजधानी झाकली। अनेक भागातील हवा अतिशय खराब श्रेणीत, तर जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं गाड्यांच्या वापरावर मर्यादा। हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलाचा तूर पिकाला मोठा फटका। फुलांच्या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। हिवाळा सुरू होताच बाजरीच्या मागणीमध्ये वाढ। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 ते 250 क्विंटल बाजरीची आवक। आयपीएल 2025च्या लिलावात वृषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू। 27 कोटींची बोली लावत वृषभ पंत लखनौ सुपर जायंट्सच्या संघात। श्रेयस अय्यर ठरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू। पंजाब किंग्सनं लावली तगडी बोली, तर 25.75 कोटींना आपली पर्स रिकामी करत अय्यर पंजाब किंग्स संघात। आयपीएल 2025 मेगा लिलावात यजुवेंद्र चहलवर लागली मोठी बोली। जेहादमध्ये झालेल्या लिलावात 18 कोटींची बोली लावत चहल ठरला पंजाब किंग्स संघात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।